पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाचे देशभर गोडवे गायले जात असताना भिवंडीत मात्र हागणदारी मुक्त योजनेचा बोजवारा उडालाय। कारण अनुदानापोटी मिळालेल्या रकमेतून बांधण्यात आलेल्या शौचालयांच्या माध्यमातून कोट्यवधींचा मलिदा स्थानिक लोकप्रतिनिधी लाटत असल्याचा आता उघडकीस आलाय। प्रातविधीसाठी सार्वजनिक शौचालयात जाणारी माणसं सुखरूप घरी परत येतील की नाही अशी शंका आणणारी ही आहेत भिवंडीतली शौचालय। पण गोष्ट फक्त दुरावस्थेपुरती मर्यादित नाहीये, तर या शौचालयातही अनेकांनी पैसे खाल्ल्याचं उघड झालंय। ॲक्च्युली MMRDAच्या 100% अनुदानातून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 207 शौचालय बांधले गेलेले आहेत। त्यासाठी 54 कोटी रुपये खर्च केले गेलेला आहे। पण ह्या 207 शौचालयापैकी जवळपास 107 शौचालय अशा ठिकाणी बांधलेली आहेत की ज्या ठिकाणी ना रस्ता आहे, पाणी आहे, विजेची सोय आहे। त्यामुळे ही शौचालय बांधल्यापासून म्हणजे गेल्या जवळपास 8 ते 9 वर्षापासून वापराविना पडून आहेत। भिवंडीत दररोज 3 लाख लोक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात। कौटुंबिक पास अंतर्गत प्रत्येक कुटुंबाकडून दरमहा 20 रुपये आकारण्याची योजना आहे। पण ती योजना केवळ कागदावरच अस्तित्वात आहे। शौचालय वापरणाऱ्या प्रत्येकाकडनं प्रत्येकी 2 रुपये वसूल होतात। त्यामुळे रोज जमा होणारी रक्कम 6 लाखांच्या घरात जाते। वर्षापोटी हीच रक्कम होते 21 कोटी 60 लाख रुपये। तर मागील 8 वर्षात 172 कोटी 80 लाखांहून अधिक रुपयांची वसुली झाली आहे। गंभीर बाब म्हणजे शौचालय चालवणाऱ्या अनेक संस्थांची नोंदच नाहीये। सार्वजनिक शौचालयांचा जो आहे तो आम्ही CSIना सगळ्यांना सांगितलेलं आहे। प्रत्येक शौचालयाची त्यांनी पाहणी करावी, तपासणी करावी। त्या ठिकाणी त्यांनी मासिक पास दिलेले आहेत की नाही, तिथे किती पैसे शुल्क आकारले जाते याची संपूर्ण माहिती आम्ही घेतोय त्यांच्याकडून, CSI कडून। आणि जर किती करारनाम्याचा ते भंग करत असेल त्या संस्था, तर त्यांच्यावर निश्चितच आम्ही कारवाई करणार। पालिकेने हागणदारी मुक्तीसाठी गुड मॉर्निंग पथक सुरू केलं। उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली। भीतीने माणसं सार्वजनिक शौचालयांकडे वळली। पण गेल्या 8 वर्षांपासून 207 शौचालयांमध्ये लूट सुरू आहे। मी मुख्यमंत्र्यांना कालपर्यंत 43 पत्र पाठवलेले आहेत की ही शौचालय चालू करण्यात यावी, नागरिकांना शौचालय वापराचे मासिक पासेस देण्यात यावेत, जेणेकरून हे जे भिवंडी शहराचं सार्वजनिक आरोग्य आहे ते धोक्यात येणार नाही। भिवंडी महापालिका निवडणूक तोंडावर आहे, पण अजूनही पालिका मूलभूत गोष्टींमधल्या भ्रष्टाचाराच्या गाळात रुतत चालली आहे। भिवंडीतील नागरिकांची स्वच्छतेच्या नावाखाली लूट होतीये। शिवाय बोगस स्वयंसेवी संस्था आणि निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे गेली अनेक वर्ष शौचालयातला सुद्धा मलिदा खातायत। त्यामुळे येत्या निवडणुकीत मतं मागायला जाताना उमेदवारांना नागरिकांच्या रोषाला सुद्धा सामोरं जावं लागणार हे मात्र नक्की। दीपक पळसुले, ABP माझा, भिवंडी।